देव जेव्हा पण देतो ना तेव्हा गरजेपेक्षा जास्तच देतो. तर नमस्कार, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं पप्पांच्या बड्डेचा हार घालून सगळीकडून फिरून येऊन पप्पांनी आणलेले कॉर्नेटो खाल्ला आणि रात्री एवढी जोरात भूक लागली होती ना, पण स्वयंपाकच अजून झाला नव्हता. त्यामुळे सकाळचं स्वयंपाक थोडासा शिल्लक होता, तो खाल्ला. की भाऊ इडली घेऊन आला आणि इडली तर एवढी जाम भारी लागत होती ना की ते खाऊनच पोट भरलं. मग सकाळी काढलेली ड्रॉइंग पप्पांना दाखवून आपलं भरपूर असं कौतुक ऐकून परत किचनमध्ये पोचले तर आईने स्वयंपाक बनवलाच होता आणि आज मस्त असं मटण बनवलं होतं बरं का. त्यामुळे पोट भरलेलं असताना जेवण करायला बसले, पण आपल्याला काही हे पीस आवडत नाहीत, त्यामुळे फक्त रस्सा घेऊन जेवण करायला बसलो की शेजारची मंडळी पप्पांसाठी केक घेऊन आले होते. मग जेवण बाजूला ठेवून आता बड्डेचं सेलिब्रेशन करायला लागलो. आणि मी एवढी मोठी झाली आहे तरी मला कसं ओवाळतात ते काय माहीतच नाही. त्यामुळे ते आईला विचारून ओवाळलं वगैरे आणि बड्डे सेलिब्रेट केला, जेवण केलं आणि पोट तर एवढं भरलं ना, पण अजून केक खायचं राहिलं आहे. भाई आता लेट झालं आहे राव, झोप आली आता. भेटा पण द्या, बाय.